सन्माननीय विधान परिषदेचे आमदार सन्माननीय जठार साहेब यांच्या या ठिकाणी अभिनंदन करतोय। अभिनंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय संदेश सावंत या ठिकाणी भाजपचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी सन्माननीय प्रमोद जठार साहेब पुन्हा एकदा 2009 मध्ये आमदार झाले आणि आता 12 वर्षांनी साधारण म्हणजे 14ची टर्म संपल्यानंतर 12 वर्षांनी त्यांनी शिकले मिळाले। 2009 मध्ये आम्ही त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो आणि हे भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि मला वाटतं त्यावेळीची निवडणूक जी जिंकली म्हणजे त्यावेळी मला वाटतं मे मध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं साधारण निलेश राणे ह्या मतदारसंघामध्ये 26,000चं मताधिक्य होतं। आम्हाला वाटलं प्रमोद जठार एवढं काय हे मताधिक्य तोडू शकणार नाही आहे आणि मला वाटतं त्यावेळी ऑक्टोबर 9 मध्ये 34 मतांनी त्यावेळी निवडून आले। त्यावेळी मला वाटतं त्यांची आमची ओळख नाही, त्यांनी मला बघितल्यानंतर मी त्यांना बघितलं नाही, पण त्यावेळी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी की म्हणाले सतीश सावंत जर उभे नसते म्हणजे उभे असते तर मला ही निवडणूक काय लढवण्याची गरज नव्हती, आता ते उभे नाहीत म्हणून मला जिंकावं लागेल आणि म्हणजे त्याचा त्रासही मला झाला आणि मला वाटतं जठार साहेबांनी त्याचा फायदा करून घेतला। मी जठार साहेबांना एकच विनंती करेन की 2009 मध्ये तुम्ही जी निवडणूक जिंकला ही जी काय मॅनेजमेंट तुम्ही वापरली त्याचं एकदा पुस्तक लिहिलं ते आमच्या हातात पडलं तर आम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल। म्हणजे मला वाटतं ती निवडणूक असं कोणालाही वाटलं होतं की प्रमोद जठार 2000 मध्ये ती निवडणूक जिंकली म्हणजे एखाद्या ज्योतिषाचा तर विषय सोडूनच द्या पण कुठच्याही राजकीयाला नाही म्हणजे त्यावेळी त्यांनी ती निवडणूक जिंकली आणि मला वाटतं त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं मला वाटतं अजूनही त्यांची काही स्वप्न जी आहेत जनतेबद्दल त्यांनी जी काही अपेक्षा त्यांच्या ज्या जनतेच्या आणि जनतेसह त्यांच्याकडनं त्या अपेक्षा मला वाटतं पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे। मला वाटतं पूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असलेला त्यांचा अभ्यास आणि त्यांनी काही हे प्रकल्प जे आहेत विशेषतः सीवड असेल किंवा काय असेल हे प्रकल्प जे काही थांबलेले आहेत मला वाटतं नव्याने या ठिकाणी प्रकल्प पुन्हा चालू करतील आणि मला वाटतं निश्चित सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच सन्माननीय जठार साहेब या जिल्ह्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विकासाकडे नेण्याचं काम करतील आणि निश्चित त्यांची 6 वर्षाची कारकीर्द ही यशस्वी होण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।